आज बाळानो मैत्री दिवस आहे आणि मैत्रीच्या दिवसाच्या निमित्तानं तुम्हाला एकच सांगतो की माणसं म्हणतात की तोंडावर गोड बोलणारा मित्र नको, तोंडावर टीका करणारा असावा. अजिबात तसं नसतंय. तोंडावर टीका करणाऱ्या माणसांना फक्त भांडणं होऊ शकतात, दुसरं काहीही होऊ शकत नाही. आणि मग प्रत्येकाच्या आयुष्यात असं होतंय. बघा आता आम्ही 20 वर्षापूर्वी एकत्र येत होतो, कथाकथन, व्याख्यान, निवेदन, चित्रपटसृष्टीत. तर जो कीर्तन करत होतो त्याला आम्ही म्हणायचं, अरे आज बाबा महाराज सातारकर जेवण नाहीत असं वाटतच नाही तुझं ऐकून, इतका तो चांगला सांगतोय म्हणायचं. कविता करत होता त्याला आम्ही म्हणायचं, अरे कवी ग्रेस ब्रेस यांचीच आठवण येते तुझं वाचून. पण चित्रपटसृष्टीतल्यांना तर आम्ही म्हणायचं की FTI मध्ये तुम्ही शिकवाय पाहिजे, ते शिकाय कशाला जाताय कुणाचा तुमच्यात ज्ञान आहे म्हणून. निवेदकाला तर म्हणायचं की सुधीर गाडगळांनी सुद्धा तुमच्याकडे शिकावं, एवढं तुमच्यात स्किल आहे. ही 20 वर्षापासून बरं का. मला तर म्हणायचे की आज शंकर पाटील वि. स. खांडेकर असते तर तुला वारसदार म्हणूनच जाहीर. आज आम्ही सगळेजण आपापल्या क्षेत्रात एकदम यशस्वी आहे. का तर एकामेकाला चांगलं म्हणत गेलो. टीका करून काय आहे, माणूस म्हणतं टीका केल्यानंतर माणूस सुधारतो, काही सुद्धा सुधारत नाही. आता मग राजकारणी, मग जर स्तुतीनं माणसं बिघडत असते तर राजकारणी लोकांनी विरोधाची स्तुतीच केली असती, विरोधी गटाची. मग ही का टीका करत बसते ती? मग विरोधी पक्ष जर म्हणला तर आता पंतप्रधानावाने माणूस नाही तर पक्ष विलीन करायला लागेल त्यांचं. आणि पंतप्रधान म्हणला तर विरोधक आहे ते म्हणून आम्ही आहे, नाही तर आमच्यात काय अर्थ आहे तर काय होईल सांगा बरं. तर हे असं चालत नाही. ज्या वेळेला आपण एकामेकाला येतो तर एकामेकाला समोर घेऊन चांगलं म्हणलं तर एक प्रेरणा मिळते. सगळ्यात मोठं टॉनिंग काय आहे तर दुसऱ्याला चांगलं म्हणणं, पाठबळ देणं. टीका करणं सोपं आहे आणि ती टीका करून माणूस सुधरत नाही तर माणूस जातो डिप्रेशनमध्ये. म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत तो चांगलं म्हणणारा आपला मित्र असावा आणि आपलं जीवन पुढण्याचं हीच आयुष्यात ध्यानात ठेवायचं. आमचं तर सगळ्या साहित्यिक ग्रुपचं आज ही सगळेजण आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत बाळांनो. आमच्यात आता आमचं ते स्लोगनच होतं, एकमेकाची स्तुती करू अवघा घडवू लेखक. तर भावानं तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, जो मित्र टीका करतोय त्याला सांगा आम्हाला कळतंय आम्ही किती नालायक आहे, तू सांगायची गरज नाही. आणि चांगलं बोलणारा, पाठबळ देणाऱ्या मित्राला आज फ्रेंडशिप डेच्या मनापासून